सेंटर तोफखाना रेजिमेंटमधून सेवा निवृत्त झाले आहेत आणि या सेवानिवृत्तीनिमित्त ते आमच्या सर्वांमध्ये उपस्थित असल्या कारणाने आम्हाला सर्वांना जेवढा आनंद होतोय आणि आपल्या सर्वांनाही जो आनंद होतोय तो शब्दात मांडता येणे शक्य नाही आहे। सैन्यात दाखल होणे ही केवळ नोकरी नाही आहे, तर देशासाठी सर्वस्व पणाला लावण्याची एक निष्ठा आहे। सैनिक म्हणून जगणे हा एक वेगळाच अनुभव आहे। आपण केवळ सीमेवर पहारा दिला नाही विकी भाऊ, तर प्रत्येक कठीण प्रसंगात या देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याचं आपण काम केलंय, स्वतःला त्यासाठी झोकून दिलंय। कोणताही बर्फाच्छादित प्रदेश असो, जसे आपण जम्मू काश्मीरमध्ये काम केले, त्यानंतर त्रिपुरा या कठीण प्रदेशात आपण सेवा दिली, त्यानंतर आपण कच्छ या प्रदेशात सुद्धा सेवा दिली। वाळवंटात कडक ऊन असताना सुद्धा आपण आपली सेवा कंटिन्यू सुरू ठेवली। सेवा परमो धर्म या ब्रीद वाक्याने आपण आपली सेवा देशाला समर्पित केली। या प्रवासात आपल्या कुटुंबाने केलेला त्याग हा सर्वस्व असणारच आहे, त्याला कोणाचंही दुमत नसणार आहे। जसं प्रत्येक परिवारातील मुलगा ज्यावेळेस आपल्या परिवाराला सोडून बाहेर जातो, त्यावेळेस त्या परिवारावर काय म्हणजे त्या परिवाराच्या मनामध्ये काय असतं ते फक्त त्यालाच माहीत असतं। तर मला बाकी आपल्या शिक्षकांनी, मित्रांनी, तसेच आपल्या साडूबंधूंनी सुद्धा आपल्याबद्दल खूप छान असं सांगितलंय, पण मला एक भाऊ म्हणून आपल्याला काहीतरी सांगायचं आहे। आपण सैनिक म्हणून या देशासाठी खूप काही दिलंय आणि अजून पुढच्या पोझिशनसाठी म्हणजे पोलीससाठी आपण देणारच आहात, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। परंतु आपण एक मनुष्य म्हणून, आपण एक माणूस म्हणून ज्या पद्धतीने या समाजात जगलात, त्याबद्दल मी आपले मनापासून अभिनंदन करतो। कारण की मला माहिती आहे, मी एक भाऊ म्हणून माझ्या जीवनातले चढ उतार बघितले आणि या माणसाने ज्या पद्धतीने मदत केली आहे ती शब्दात सांगता येण्यासारखी नाही आहे। म्हणून सैनिक नुसता एक सैनिक नसतो मित्रांनो, तर तो एक कुणाचा तरी मुलगा म्हणून, कुणाचा तरी पिता म्हणून, कुणाचा तरी पती म्हणून, कुणाचा तरी भाऊ म्हणून, कुणाचा तरी भाचा, कुणाचा तरी मामा, कुणाचा तरी पुतण्या आणि कुणाचा जावई, साडू, अशा वेगवेगळ्या नातेसंबंधातून जात असतो। तर या प्रत्येक नातेसंबंधाला आपण एक मनुष्य म्हणून योग्य तो दिला आहे, त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। सर्व नातलग आणि सर्व भावांच्या वतीने विशेष शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।